अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 ऑक्टोबर 2024च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। 1 ऑक्टोबर विजयादशमीच्या मुहूर्तावर 1979 साली स्वामी समर्थ परिवाराची स्थापना झाली। स्थापनेला तारखेप्रमाणे आज बरोबर 45 वर्ष पूर्ण होत आहे। परमपूज्य नानांना श्री स्वामी समर्थांनी आदेश दिला, भक्ती मार्गाचा प्रसार कर, आणि ते कार्य नानांनी सुरू केलं। या मार्गाची नानांना तोंडओळख सुद्धा नव्हती, परंतु श्री स्वामी समर्थांची अगाध शक्ती आणि नानांकडून हे आध्यात्मिक मार्गावरचं कार्य स्वामींनी करून घेतलं। कार्य करण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते स्वामींनी नानांना दिलं। त्याचबरोबर अनेक सिद्धी दिल्या, पण त्या सिद्धीचा उपयोग नानांनी फक्त लोकांच्या कल्याणासाठी केला। सुरुवातीच्या काळात लोकांना भक्ती मार्गाला लावायचं तर लोकांचे जर प्रश्न सुटले तर माणूस लागलीच करायला, देवाची उपासना करायला लागतो। आणि म्हणून स्वामींनी असा आदेश दिला की तू असाध्य जे रोग आहेत अशा रोगी लोकांना तू औषधं दे, आणि त्या औषधांनी ते बरे झाल्यानंतर त्यांना भक्ती मार्गामध्ये आण। आता नाना काय डॉक्टर नाहीत। नानांच्या पुढे नानांना प्रश्न पडला की मी काय पाठी लावू शकत नाही, माझ्याकडे पेशंट येणार कसे आणि मी औषध काय देणार। हा प्रश्न नानांनी एक दिवस आम्ही रात्री 5 जण जेवायला बसलो होतो त्यावेळेला उपस्थित केला। अजूनही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आहे। लागलीच 8 दिवसात अशी घटना घडली की विष्णुनगरमध्येच उत्कर्ष बिल्डिंगची नानांच्या घराजवळच बिल्डिंग होती, तिथे राहणाऱ्या शिंत्रे नावाच्या महिला आईच्या समोर जी बाग होती त्या बागेत फुलं काढायला आल्या। माझ्या आईने सहज त्यांना विचारलं की अहो तुम्ही 15 दिवस आला नाहीत, तुम्ही कुठे आजारी होतात का कुठे गेला होतात। त्या म्हणाल्या अहो मला ना मुळव्याधीचा खूप त्रास होतोय असं म्हणून त्या वरंड्याच्या पायरीवर बसल्या। तेवढ्यात नाना तिथे काहीतरी कामासाठी आले। लागलीच नानांना म्हणाल्या की नाना तुम्ही मला औषध द्या, तुमच्या औषधाने मी बरी होऊ शकेन। आणि काय औषध द्यायचं हे नानांना सुचलं। नानांनी औषध दिलं आणि 14 दिवसात त्या पूर्ण बऱ्या झाल्यावर विष्णुनगरमध्ये त्या सर्वांना सांगायला लागल्या की नानांच्या औषधाने मी बरी झाली। आणि मग हळूहळू माणसं यायला लागली। स्वामी समर्थांची अगाध लीला काय आहे ते बघा, फक्त तुमच्याला इच्छा पाहिजे कार्य करायची। मग पुढे ज्योतिषाच्या मार्गाने लोकांचे प्रश्न सोडव असा आदेश दिला। त्याप्रमाणे त्या माध्यमातून नानांनी लोकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली, उपासना दिली आणि हा स्वामी समर्थ परिवार स्थापन कर अशी स्वामी समर्थांनी नानांना आज्ञा केली। भक्ती पेरीत जा आणि भक्ती मार्गाचा प्रसार कर या कार्यासाठी स्वामी समर्थ परिवाराची स्थापना नानांनी केली। असंख्य लोक या परिवारामध्ये आले, परिवाराचं कार्य वृद्धिंगत होत राहिलं। आता ज्योतिष आणि औषधं या गोष्टींची तुला गरज नाही असं स्वामींनी नानांना सांगितलं। म्हणजे पत्रिका बघायची गरज नाही, औषधं द्यायची गरज नाही। केवळ तुझ्या समोर आलेल्या व्यक्तीचा काय प्रश्न आहे हे तू व्यक्ती बघू म्हणून जाणू शकतील आणि त्याप्रमाणे घडायचं। समोर आलेल्या व्यक्तीला नाना पटकन सांगायचं की तू हा प्रश्न विचारण्यासाठी आला आहेस, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि अमुक अमुक तारखेला अमुक गोष्ट होईल। म्हणजे जर एखाद्याची कोर्टाची केस असेल तर अमुक तारखेला तुझा निकाल लागेल केसचा असं नाना सांगू लागलं। स्वामींचं याच्या पाठीमागचं कारण असं होतं की नानांना स्वामीचं आपला मठ बांधून घ्यायचा होता। स्वामींना नानांकडून मठ बांधून घ्यायचा होता आणि म्हणून नानांना मोकळा वेळ मिळावा आणि म्हणून अधिक सिद्धी नानांना प्राप्त करून दिली। सांगायचा मुद्दा हाच आहे की महाराजांचे चरण घट्ट धरा, इकडे तिकडे उगाच धावत बसू नका आणि कसं होईल विचार करत बसू नका। करायची इच्छा आहे, चांगल्या मार्गाने आपण जायचं आहे, अनेकांना त्या मार्गाने घेऊन जायचं आहे।
आणि त्यासाठी भक्तिमार्गाचा प्रसार करण्यासाठी स्वामी समर्थ परिवाराची स्थापना झाली. आज या कृपाछत्राखाली आपण सर्वजण आहोत. दादांच्या या स्वामी भक्तीच्या प्रसाराच्या कार्यामध्ये त्यांना त्यांची पत्नी मनोरमा करंदीकर, ज्यांना आपण सर्वजण नानी म्हणतो, त्यांनी फार मोठं सहकार्य केलं आणि तिचा त्याग खूपच मोठा आहे. पूर्णपणे ती नानांच्या बरोबर सतत सावलीसाठी राहिली आणि जे जे नानांनी केलं त्या प्रत्येकीच्या ती सहभागी झाली. आणि नानांच्या नंतर त्या कार्याची धुरा 20 वर्ष पाहिली आणि हा असा परिवार विस्तारित झालेला आहे. आणि त्याचा हा आपण 45वा वर्धापन दिन संपन्न करत आहोत. कार्य असंच आपल्याला पुढे न्यायचं आहे. सेतू बांधा रे सांगरी, सेतू बांधा रे सांगरी, तितावर रामचंद्र की जय. तसा स्वामींच्या नामाचा जय जयकाराचा प्रसार आपल्याला सर्वांना करायचा आहे. म्हणून आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मागच्या महिन्यामध्ये आपण जपासंबंधी बघितलं. श्रीकृष्णाचं दर्शन घडलं, जप सांगितला गेला, सगळी कथा तुम्हाला सांगितली. आता परत एक चमत्कार महाराजांनी घडवला आहे. गणेश चतुर्थी पहाटे पहाटे स्वप्न पडलं. मी सोलापूरला गेले. तिथे गणेश मंदिर आहे आणि मंदिराचा आवाज जसं ठाण्याचं कोपनेश्वर मंदिर आहे तसं मोठा सभागृह आहे आणि सगळ्या बाजूनी मोकळं आहे. मी पुढे गेले आणि एका ठिकाणी मोठा पडदा आहे. मी त्या पडद्याच्या समोर उभी राहिले. तेवढ्या 2 पुजाऱ्यांनी तो पडदा अलगद, जसा नाटकाच्या थिएटरमधला पडदा उलगडला जातो तशा प्रकारचा तो पडदा उलगडला गेला आणि समोर पाहते तर गणपतीची मोठी भव्य मूर्ती. आणि ते पुजारी मला म्हणाले की अहो कालच वज्रलेपाचं काम कालच पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर आत्ताच आम्ही हा पडदा दूर करतो आहे आणि तुम्ही आला आहात, भाग्यवान आहात, एवढंच बोलले. मी नमस्कार केला, दर्शन घेतलं. त्याच ठिकाणी हनुमंताचं दर्शन, त्याच मूर्तीमध्ये हनुमंताचं दर्शन घेतलं. मागे फिरले. परिवारातील काही मंडळी येत होती आणि त्यांच्याबरोबर कांदे होते. काही जणांच्या हातात कांदे होते. तर मी ओरडले आणि म्हटलं, अहो तुम्ही मंदिरामध्ये कांदे काय घेऊन जाताय? चला बाहेर जा सगळ्यांनी आणि कांदे बाहेर टाकून या. सगळी मंडळी मागे फिरली. साधारणपणे 80-90 लोक होती. त्याच्यातले तुम्ही पण काही लोक होते. आता कोणाच्या हातात कांदे होते आणि कोणाच्या नव्हते ते मला आठवत नाही आहे, पण होते. आणि मग ते सगळेजण मागे फिरले आणि एका कोपऱ्यात एका ठिकाणी त्यांनी सगळे कांदे टाकले आणि ते मंदिराकडे वळले. मी म्हटलं मी आता बाहेर जाऊन बसते. एवढंच दर्शन घडलं. आता याचा अर्थ कांदे, याच्यावर मी विचार जागी झाले स्वप्न आणि मी उठले आणि मी विचार करते कांदे याचा अर्थ काय म्हणायचं असेल महाराजांना, की काही वाईट गोष्टी घेऊन. आता कांदा आपण नैवेद्यामध्ये वापरत नाही, देवाला त्या गोष्टी चालत नाही, कारण ते खाऊन माणसाच्या ज्या आध्यात्मिक शक्ती आहे किंवा ज्या इच्छा असतात, ऊर्जा असतात, त्या कमी होऊ शकतात. आणि म्हणून वाईट विचार मनामध्ये घेऊन किंवा दुबळ्या मनाने तुम्ही मंदिरात प्रवेश करू नका असं कदाचित सांगायचं असेल. असा त्याचा मी अर्थ करते. प्रत्येकाने आपला अर्थ काढून मला कळवायचं आहे. आय विल बी हॅपी विथ दॅट. किंवा गूढार्थ काय आहे. आता ही गोष्ट घडल्यानंतर सहज मनामध्ये चिंतन घडायला लागलं की महाराज काय काय घडवतात. लागलीच एक कथा आठवली की एक दिवस आपल्या संस्थेचं एक काम होतं महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर मला सही करायची होती, पण मला त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत. MOU करायचा होता आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत असं मला जाणवत होतं. पण सगळ्यांनी बघितलेला, वकिलांनी केलेलं सगळं झालेलं. रात्री 10 वाजता मला माझ्या यजमानाने दिलं आणि म्हणाले पर्समध्ये ठेव, उद्या तुला सही करायची, तिकडे सगळं फायनल करायचं आहे आपल्याला. मी म्हटलं नाही, मी वाचणार आता. मी काढलं, वाचलं आणि मला एक पॉईंट त्याच्यामध्ये मिळाला की हे ॲडिशनल क्लॉज त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सकाळी उठले, मिस्टरांना सांगितलं. ते परत मला असंच म्हणाले की अगं एवढ्या सगळ्या तज्ज्ञ लोकांनी केल्या, तर तू काय उगाच सांगते प्रत्येक गोष्ट. मग डिले होते, बरोबर, पण तरी मला ते पटत नव्हतं. आणि मी गाडीत बसले लोणावळ्याला जाण्यासाठी आणि मनात नुसता विचार आला की आज मला 2 ॲडव्होकेट भेटायला पाहिजेत.
आणि काय आश्चर्य की ज्या रूममध्ये मी बसते आणि लोक समस्या घेऊन येतात त्या रूममध्ये बसले. दार उघडून एक व्यक्ती आत आली आणि म्हणाली की मी वकील आहे, माझा एक प्रश्न आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयीचा प्रश्न होता. त्यांना सगळी उपासना वगैरे दिली. त्यांच्याशी बोलताना मनात चाललं आहे की महाराजांची काय गंमत आहे. मी म्हणते की ॲडव्होकेट हवेत आणि ॲडव्होकेट आल्यात. पण मी 2 म्हटलं होतं मनामध्ये, कारण एकाच म्हणणं मानायचं नाही. नेहमी 2 गोष्टींचं त्याच्यावर शिक्कामोर्तब पाहिजे. आपण ऑफिसमध्ये कसं करतो, एक जण लिहितो, दुसरा जण तो चेक करतो, कारण माणसाची एखादी चूक होऊ शकते. त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही लिगल लँग्वेजमध्ये मला लिहून द्या. त्यांनी लिहून दिलं. दुसरी व्यक्ती आली, त्यांनी पण त्यांची इंट्रोडक्शन करून दिली की मी ॲडव्होकेट आहे. दोघंही पुण्याहून आलेले होते, दोघं एकमेकांना ओळखत नव्हते. परत ही गंमत. त्यांचा पण मुलाच्याच लग्नाचा प्रश्न होता. त्यांच्याशी बोलले, सगळं झालं आणि मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगितली आणि म्हटलं त्यांनी मला हे सगळं लिहून दिलं आहे, आता तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे ते मला सांगा. ते म्हणाले ओके, हे सगळं बरोबर आहे. आता मनात इच्छा झाली कार्य करण्यासाठी. आपण म्हणून मी सांगते की कार्य करत राहा, प्रयत्न करत राहा, महाराज तुमच्याबरोबर आहेतच. तसं एकदा ज्योतिषासंबंधी झालं. माझ्याकडे एक फॅमिली आली, मुलाचं लग्न ठरवलेलं, सगळं झालेलं, फायनल झालेलं. तरी पण माणसांचा आता करायचं आहे. सगळं झाल्यानंतर पण होणाऱ्या सुनेची पत्रिका माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाले हे बरोबर आहे ना सगळं. काय माहिती त्याच वेळेला बघता बघता मला एक ग्रहदोष त्याच्यामध्ये दिसला. आता सगळं लग्न ठरवलंय आणि आता मी सांगायचं बरं हा ग्रहाचा दोष किती आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. कारण इतर ग्रहमान त्याच्यामध्ये जर असलं, जसं म्हणतात की मंगळ दोष आहे म्हणून लागलीच पत्रिका नाकारतात. पण मंगळ दोष असेल आणि पत्रिकेमध्ये शनीचा प्रभाव असेल तर चालू शकतं, हे शास्त्र आहे. तसा एखादा ग्रह जरी चुकीचा दिसला, जरी त्याला पूरक चांगला जर ग्रह असेल तर चालू शकतं. म्हणून मी त्यांना काय म्हटलं की मी तुम्हाला सोमवारी सांगते. आणि म्हटलं आता काय खोल्यात शिरू नका, एवढं सगळे लग्न ठरवले आहेत, महाराज आहेत. पण महाराज आहेत आम्ही म्हणतो, पण काही वेळेला परत माणसांचं मन मागे पुढे होत राहतं. तशी ती व्यक्ती जरा रविवारी गाडी जाताना कारमध्ये असा सहज विचारायला काही ठरवून नाही, आज ज्योतिषी मिळाले, भेटले पाहिजेत 2. बरोबर त्या दिवशी बसले आणि पहिले दोघंजणं नवरा बायको आले आणि दार उघडून त्यांनी स्वतः मला इंट्रोडक्शन करून दिली की आम्ही दोघं ज्योतिषी आहोत. मी उडाले. त्यांचं बोलणं झालं, त्यांना काही प्रश्न नव्हता, ते स्वतः ज्योतिषीच होते, त्यामुळे त्यांना प्रश्न नव्हता. माझ्याशी गप्पा मारल्या, म्हणाले आम्हाला सगळी माहिती करून घ्यायची होती म्हणून आम्ही आलो, बोलणं झालं. मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे. मी काय म्हटलं ज्योतिषी नाही, स्वामींच्या कृपेने मार्गदर्शन करते. मला पडलेला एक छोटासा प्रश्न आहे, मला काय जास्त विचार करायला नको, तुम्ही सांगा मला पटकन की असं असं आहे तर. ते म्हणाले ओके, काही प्रॉब्लेम नाही. महाराज अशी कामं पण सहज करून देतात, हे लक्षात घ्या तुम्ही की महाराजांची अगाध शक्ती आहे. फक्त आपला तेवढा विश्वास पाहिजे की महाराज आपल्यावर, आपण बोलवलं की महाराज येणारच आपल्यासाठी. एवढं आपल्याला महाराजांच्या विषयी आपुलकी निर्माण झाली पाहिजे. महाराज हे माझं विश्व आहे असं वाटलं पाहिजे. इकडे तिकडे मोहात पडायचं, इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ असे विचार मनात येता पण कामा नये. महाराजांचं कार्य आणि महाराजांच्या हे कार्याचं स्वामी भक्तीचा प्रसार हे एकच डोळ्यासमोर ठेवा, मग महाराज तुमच्याकडे असेल. आता एका व्यक्ती तसंच डॉक्टर संबंधी ठाण्यातलीच गोष्ट आहे, सर्वांचीच गोष्ट होती. माझे गुडघे खूप दुखत होते, सारे या गोष्टीला आता 10 वर्ष झाली असतील. आणि त्याच वेळेला मला खूप कफ झाला होता. आणि म्हणून मी असा विचार करत होते, तेवढ्यात एक जण माझ्याकडे आले आणि म्हणाले की ताई कफ खूप झाला आहे, डॉक्टरला दाखवून घ्या वेळीच. मी म्हटलं हो, पण आता गुडघे पण खूप दुखत आहेत आणि कफ पण झाला आहे. आता एक डॉक्टर एक औषध देणार, दुसरा डॉक्टर, सगळे स्पेशलिस्ट ना आजकाल, दुसरा डॉक्टर दुसरं औषध देणार. ती औषधं जर उलटी सुलटी झाली तर परत प्रॉब्लेम. म्हणून मी विचारत आहे काय करायचं. लागलीच ती व्यक्ती मला म्हणाली की डॉक्टर पाटकर ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि त्यांच्या त्या चेस्टच्या स्पेशलिस्ट आहेत. मी विचार केला की सोमवारी मंगळवारी जाऊ, अपॉइंटमेंट घेऊ वगैरे. महाराज लागलीच रविवारी पाटकर डॉक्टर स्वामी भवनात हजर, मिसेस बरोबर. ग्रुप होता त्यांच्या मित्राचा. त्यांच्या मुलाला फिरायला आलेले, आदल्या दिवशीपासून आले असतील.
त्यांच्या ग्रुपमधल्या एक महिला होत्या, त्या स्वामी भक्त होत्या आणि म्हणून त्या हट्ट करून सगळ्यांना घेऊन आल्या. सगळेजण, माझे यजमान काउंटरवर होते, तिथे ओळख झाली. राजन टिपणीस पण होते, त्यांनी ओळख करून दिली सगळ्यांनी. म्हणून मग माझे यजमान सगळ्यांना घेऊन माझ्याकडे आले आणि सगळ्यांची ओळख करून दिली. हे अमुक, हे तमुक म्हणे. डॉक्टर पाटकर म्हटल्यानंतर मी उडालेच. मग आता हा मोठा अनुभव आहे. ह्याच्यामध्ये सांगणं म्हणजे महाराजांची जी शक्ती आहे ती लोकांपर्यंत पोचवायची. म्हणून पाटकरांना म्हटलं की अहो पाटकर, तुमचा देवावर किती विश्वास आहे मला माहिती नाही, पण माझा विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की अशी अशी घटना घडली आणि तुमचंच नाव त्या व्यक्तीकडून आलं आणि आज तुम्ही इथे आलेले आहात. महाराजांचा संकेत किंवा महाराज आपल्याबरोबर कसे असतात. त्यांनाही खूप आनंद वाटला. म्हणाले लागलीच या तुम्ही, सोमवारी खूप गर्दी असते, मंगळवारी तुम्ही या. मंगळवारी गेल्याबरोबर त्यांनी बाहेर सांगूनही ठेवलं होतं की त्या आल्या की त्यांना पहिलं आत पाठवा. महाराज अशी आपली बर्दास्त ठेवतात हे लक्षात ठेवा तुम्ही. जेवढी तुम्ही महाराजांची भक्ती कराल तेवढा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह रिझल्ट्स आयुष्यात मिळत जातात. मी माझ्या बँकेतल्या ऑफिसमधल्या तुम्हाला अनेक कथा सांगितल्या आहेत. ती परत एकदा सगळ्यांना नवीन लोकांना हव्यात म्हणून परत एकदा सांगणार आहे. पण प्रत्येक वेळेला आपल्याला महाराज उचलून धरतात, आपल्यावर एवढं प्रेम करतात की आपल्या पुढे आपल्याला उचलून, आपण आहोत त्याच्यापेक्षा आपल्याला मोठं करतात, मोठ्या पदावर नेऊन बसवतात. सगळं काम झालं. हे डॉक्टरांचं झालं, वकील झाले, ज्योतिषी झाले. आता माझ्या मनामध्ये एक दिवस प्रश्न होता की स्वामींचे जे मंचक आहे त्या मंचकाचे जे पडदे होते त्या पडद्याचं कापड पहिले जेव्हा बनवले तेव्हा ते अंधेरीला घेतलं होतं भारत फर्निशिंगच्या दुकानामध्ये. काही कारणामुळे स्वामी जयंती जरी जवळ आली आहे तरी मला पडद्याचं कापड अंधेरीला जाऊन घेण्याला वेळच मिळत नव्हता या ना त्या कारणामुळे. आणि म्हणून मग शेवटी विचार केला की आता ठाण्यातच घेऊया आपण. ज्या दिवशी मी ते घ्यायला जाणार त्याच वेळेला ऑफिसमध्ये एक गृहस्थ आले आणि म्हणाले की आई खूप आजारी आहे आणि आई तुमची आठवण काढते, आई हॉस्पिटलमध्ये, तर तुम्ही आता माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये चला. मी गाडी घेऊन आलेलो. आता हे काम मोठं होतं. त्या महिलेला मी भेटायला गेले आणि त्यामुळे त्या दिवशी पण पडदे आणणं झालं नाही. असा दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी लोणावळ्याला जायला निघाले. पेपर उघडला आणि बघता बघता एका जाहिरातीवर माझं लक्ष गेलं आणि जाहिरात होती ठाण्यामध्ये भारत फर्निशिंगचं दुकान आहे त्याची जाहिरात आलेली. ज्या दुकानात मला अंधेरीला जायला जमणार नव्हतं त्या दुकानाची ब्रांच ठाण्यामध्ये आहे हे बरोबर महाराजांनी दाखवून दिलं. लागलीच दुसऱ्या दिवशी गेले, कापड खरेदी केली आणि पंचकाचं लोणावळ्याला एक सद्गृहस्थ माझ्या खूप पाठीमागे लागले की ताई तुम्ही पंढरपूरला चला, पंढरपूरला चला, तुम्हाला मी लागलीच दर्शन देईन, तुम्हाला रांगेत उभं पण राहायला लागणार नाही. पण मी स्वामींच्या या कार्यातच गुंतलेली. हे काम सोडून कुठे जावं असं काही जमत नव्हतं म्हणजे मी जमवत नव्हते असं म्हणेन की हेच काम चाललं, हे चाललं, हे चाललं. एक दिवस एक सद्गृहस्थ आले माझ्याकडे आणि त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीची भेट आणली. आता विठ्ठलाच्या भेटीसाठी गेले नाही तर विठ्ठलाची मूर्ती, त्या अपरिचित व्यक्ती होती अशी नाही, पहिलीच भेट होती. 8 दिवसांनी दुसऱ्या रविवारी अशी घटना घडली की पंढरपूरमध्ये राहणारे दोघं नवरा बायको, त्यांच्या मुलाच्या लग्नानंतर मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता आणि म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वामी भवनात जा. आणि दोघं जण भेटायला आले. येताना त्यांनी पेढे आणले, मूर्ती आली, मूर्तीचे पेढे आले, पंढरपूरहूनच पेढे आले. आणि पुढे ते असं म्हणाले की आमचं खूप मोठं दुकान आहे पंढरपूरमध्ये मंदिराच्या जवळ, जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे आणि आमच्या दुकानातून अनेक भक्त पेढे घेऊन जातात. स्वामींचं कार्य करते. महाराज म्हणतात कुठाला कशाला धावायला आहे, सगळीकडे मी आहे. आणि मूर्ती आली, मूर्तीच्या बरोबर पूजा करायला, प्रसाद करायला महाराजांनी तो पण व्यवस्था केली. असे एकामागोमाग एक महाराज आपल्याला अनुभव देत राहतात. आश्चर्य करण्यासारख्याच गोष्टी आहेत की एकामागे एक असे अनुभव मिळत राहावे ही केवढी मोठी गोष्ट आहे. आता एक दिवस मला जरा प्रश्न पडला होता की आपण लोणावळ्याचा जो उत्सव करतो
त्या उत्सवाच्या वेळेला यज्ञाचा जो स्वयंपाक आहे तो जर यज्ञकुंड जवळच्या किचनमध्ये केलं तर थोडा त्रास होतो, आणि म्हणून तो आपण दुसरी जागा आहे वायव्येची तिथे करूया असा माझ्या मनामध्ये विचार चाललेला होता. ती जागा योग्य आहे की नाही, हल्ली वास्तुतज्ञ वास्तुदोषाच्या वेळेस खूप त्या लोकांची चर्चा असते. जे करणार आहेत त्यांना पण त्रास होता कामा नाही ही मनामध्ये इच्छा होती, आणि म्हणून विचार चाललेला होता की तिथे जर स्वयंपाक केला, वायव्य दिशेत प्रसाद बनवला तर चालेल का. आणि माझ्याकडे अचानक चिंचवडचे एक गृहस्थ आले, त्यांचा प्रश्न होता, त्यांनी प्रश्न विचारला आणि मग त्यांनी मला परिचय करून दिला की मी वास्तुदोषासंबंधीचा माझा अभ्यास झालेला आहे. लागलीच मी प्रश्न विचारला की माझ्या मनात असं असं आहे, तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे. ते म्हणाले योग्य आहे, वायव्य दिशा म्हणजे वायूची दिशा, आणि वायू प्रसार म्हणजे प्रसाद अनेक लोकांपर्यंत पोचणार. माझ्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मला मिळालं. आता वास्तुदोषाचा विषय निघाला आहे म्हणून सांगते, ज्योतिषाच्या संबंधी पण सांगते आणि वाटते. कोणाचीही पत्रिका 100% परफेक्ट नसते, त्याचप्रमाणे कुठलीही वास्तू 100% बरोबर नसते. वास्तूचा परिणाम आपल्या आयुष्यावर फक्त 30% होतो. वास्तू खराब आहे म्हणून भराभरा चुकीचे निर्णय घेऊन किंवा काहीतरी रेमेडीज करून लाखो रुपये खर्च करायचे अशा भानगडीत पडू नका. शास्त्र आहे मी असं म्हणत नाही आहे, माझा पण महाराजांनी अभ्यास करून घेतला आहे. त्याची पण कथा सांगते तुम्हाला. असं झालं, नवरात्र पण आले, नवरात्राच्या अनुषंगानेच मी आपल्या ह्याच्यामध्ये एक जण यायचे, प्रार्थनेला वगैरे यायचे. तसं ते आले एक दिवस नवरात्रामध्ये ऑफिसमध्ये, आईच्या घरी तेव्हा ऑफिस चालायचं, आणि म्हणाले की आज माझ्या मिसेसनी सांगितलं की तुम्हाला घरी घेऊन यायचंच आहे काही झालं तरी. मी म्हटलं अहो नाही, मी अशी कुठे येत नाही. तेवढ्यात आपल्या परिवारातले एक दुसरे जुने गृहस्थ आले आणि म्हणाले की ताई माझी गाडी आहे, मी आहे बरोबर, ते एवढे तुम्हाला आग्रह करतायत तर तुम्ही चला तुम्ही चला. ते पण पाठीमागे लागले, म्हणून मी सबनीस त्यांचं नाव, म्हणून मी त्या गृहस्थांच्या घरी गेले. ते एकटेच यायची, त्यांची मिसेस कधी प्रार्थनेला यायची पण नाही. गेले, मग बोलणं झालं, हे झालं, आणि त्यांनी ओटी भरली. आता नवरात्रात ओटी भरली तर आपण काय देऊ, ब्लाऊज पीस किंवा साडी. या महिलेनी काय द्यावं, वास्तूवरचं पुस्तक दिलं ओटीमध्ये. जितेन भट म्हणून जे आहेत ज्यांच्या वास्तूमध्ये त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे, त्यांचं पुस्तक दिलं, आणि ते पुस्तक सगळं त्रिकोणावर आधारित आहे. म्हणजे आणि म्हणून उत्सुकतेने मी वाचलं. माझ्या हातात काही आलं आणि माझा आवडता विषय असला तर मी ते पूर्ण वाचते. त्याप्रमाणे पूर्ण वाचलं. वाचल्यानंतर मनात आलं की त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी घातल्या आहेत, आपल्या याला पण पिरॅमिड आहे, स्वामी भवनाला पण पिरॅमिड आहेत, नानांना का स्वामींनी पिरॅमिड दाखवलं असेल, असं माझ्या मनात सगळे विचार सुरू झाले. जसं नानांनी अग्निपूजा सांगितले तसं त्यांनी त्या दृष्टी वेगळ्या पद्धतीची पूजा सांगितली. पूजा म्हणजे पिरॅमिडमध्येच ठेवून ती करायची प्रार्थना, असं सगळं होतं. बऱ्याच गोष्टीत साम्य वाटत होतं. नानांनी जे सांगितले तशाच पद्धतीचं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने. आणि म्हणून मनात नुसता विचार येऊन गेला की मला जितेन भट भेटले पाहिजेत. आणि 8च दिवसात लोकसत्तेमध्ये त्यांच्या वर्कशॉपची जाहिरात आली. आता मराठी पेपरमध्ये एवढ्या मोठ्या वर्कशॉपची की जे ताजमहालमध्ये वर्कशॉप होणार होतं, जवळजवळ 20,000 रुपये 2 दिवसाच्या वर्कशॉपची फी होती. मला नंतर असं कळलं की फर्स्ट टाईम ते मराठी पेपरमध्ये त्यांची ॲड आलेली. बघा महाराज काय काय करतात. ॲड बघितली, मनात विचार आला की हे करायलाच पाहिजे. कशासाठी, या कार्यासाठी. नानांनी सांगितलं या लोकांचं तसंच आहे, काय आहे हे संशोधनाचा विषय आहे सगळं, आणि सगळ्यांच्या भल्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. वर्कशॉप अटेंड केलं, त्यांच्याशी ओळख झाली, छान मैत्रीण मिळाली मला, अतिशय छान मैत्रीण. काय काय महाराज करतात आपल्यासाठी, काही ओळख नाही, पाळत नाही, काही नाही. सकाळचा चहाच्या ब्रेकमध्ये ती माझ्या शेजारी येऊन बसली. माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं, मी एकटीच गेले होते बिनधास्तपणे. महाराज असतात आपल्याबरोबर. आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर मागे पुढे कुठे बघायचं नाही. गाडी करून गेले, कारण संध्याकाळी येताना तिथून टॅक्सी मिळत नाहीत म्हणून गाडी करून गेले.
चहा झालं, लंचला पण त्या महिला माझ्या शेजारी येऊन बसल्या, थोड्या बोलल्या, परत नंतरच्या ब्रेकमध्ये पण बसल्या. संध्याकाळी वर्कशॉप झाला, मी खाली उतरले. मी फोन करत होते ड्रायव्हरला, तर त्या पण फोनवर होते आणि बोलता बोलता माझ्याकडे आले आणि म्हणाल्या की माझी गाडी आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे? म्हटलं मी ठाण्याला जाणार आहे. म्हणाले मी पण ठाण्यालाच राहते. म्हटलं पण मी पण आज गाडी आणली आहे म्हणून. म्हणाले ठीक आहे, तुम्ही कुठे राहता सांगा, मी उद्या तुम्हाला घरी घ्यायला येईन. तुम्ही गाडी करू नका, माझ्या गाडीने तुम्ही यायचं आहे. आणि बरोबर सकाळी 7 वाजता त्या माझ्या घराच्या इथे काही परिचय नाही, काही देणं घेणं नाही. मी तिचं काय भलं केलं नाही की बाबा त्याच्यासाठी कोण करतं आहे. महाराज कशी माणसं पाठवतात, तिच्याबरोबर गेले. मग काय झाले, गप्पा झाल्या आमच्या. आणि तिला जेव्हा समजलं हे सगळं स्वामींचं याच्यामध्ये, तिचं अपार प्रेम माझ्यावर करायला लागले. 6 महिन्यानंतर आता त्या ह्याच्यामध्ये बरंच शास्त्र शिकले, काय आहे ते सगळं सांगितलं. बऱ्याच 5-6 महिन्यानंतर परत वर्कशॉप होता 2nd डिग्रीचा. हिला करायची इच्छा होती कारण तिला ते काम करायचं होतं. मला फक्त शिकायचं होतं. लोकांना जर काही मला मार्गदर्शन करता आलं तर करता येईल. त्यावेळेला असं झालं होतं की जी मंचकाची घटना आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्वामींचा राजशाही मंचक कसा हवा अशा विचारत असताना अचानकपणे हैदराबादला माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं आणि तिने रविवारचं लग्न, शुक्रवारी ती मला एवढे फोन करून म्हणाली की काही झालं तरी तू येस, काही झालं तरी तू येस, काही झालं तरी. योगायोगाने माझा मुलगा जो पुण्याला होता तो ठाण्याला आला होता आणि तो घरी होता. लँडलाईनचे फोन 2007ची गोष्ट होती. काही फोन त्यांनी उचलले. काही वेळेला माझी मैत्रीण त्याच्यासमोर रडली आणि त्याला म्हणाले अरे आईला पाठव, आईला पाठव. तो म्हणाला रात्री की आई मी तुमची दोघांची विमानाची तिकीटं काढून देतो, तुम्ही दोघं विमानाने जा आणि सोमवारी परत या, रविवारचं लग्न करा. लग्न लागल्यानंतर मैत्रिणींनी जी रिझर्व्ह बँकेत होती माझ्याबरोबर, आमचा ग्रुप पण होता, बऱ्याच जणी आधीपासून जाऊन राहिलेले होते. आम्ही आमच्या सगळ्यांसाठी बस अरेंज केली. बसचा पहिला हॉल्ट सालारजंग म्युझियमला शिरल्याबरोबर उजव्या हाताला, म्हणजे आम्ही असं वळलं गेलो की आम्हाला पहिल्यांदा राजशाही निजामाच्या काळातला पलंगच बघायला मिळालं. जे हवं होतं ते महाराजांनी अशा प्रकारे थांबवलं. ही पण एक मोठीच महाराजांची कृपा आहे. तर ज्या वेळेला मी हैदराबाद एअरपोर्टवरून हॉलवर जाते आहे त्यावेळेला मला या माझ्या ठाण्याच्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती म्हणाली, ती मला ताईच म्हणायला लागली होती, माझ्यावर लहान होती 15-20 वर्षांनीच. म्हणाली की ताई आता 2nd डिग्री कोर्स आहे, मला करायचं आहे आणि काही झालं तरी माझ्याबरोबर मला तुम्ही हव्या आहात. मी तिला म्हटलं अगं आता बेसिक कळलं आहे मला पुढे काय एवढं करायचं नाही. म्हणाली नाही पण मला तुम्ही हव्याच आहेत. मी तिला म्हटलं पण आता मी 2-3 दिवसांनी येणार आहे, आता शेवटचे 2 दिवस आहेत, आता काय पैसे पण भरता येणार नाही. त्यावेळेला जवळ 25,000 का 30,000 भरायचे होते. मला म्हणाली मी तुमचे पैसे भरून टाकणार आहे, मला माझ्याबरोबर तुम्ही असल्यास पाहिजेत. त्यावेळेला ऑनलाईन पेमेंट वगैरेचा काय होतं. आता एवढी गाढ मैत्री करणारी मैत्रिणी ही स्वामींचीच कृपा सगळी. मग 2nd डिग्रीचा वर्कशॉप पण झाला. आता मी असं म्हणते की हे सगळं महाराजांनी करून घेतलं. मी शिकायला मुद्दाम कुठे गेले नाही, महाराजांनी आपोआप घडवून आणलं की ते मला मिळालं नॉलेज काय आहे. आणि कुठची तरी आपली वस्तू आणायचं आहे, कुठच्या तरी पिरॅमिड आणायचं आहे, कुठेतरी ठोकायचं, याला अर्थ नाही. हा शास्त्रशुद्ध अभ्यास झाला पाहिजे. जेवढ्या रेमेडीची गरज आहे सहज करता येणार राहतील तेवढ्याच करायच्या, उगाच खोलात जायचं नाही, मोडतोड करणं वगैरे. घरात तुम्हाला आनंदाने राहता आलं पाहिजे अशाच प्रकारे तुमची घराची रचना तुम्ही ठेवायची. अडगळ काही इकडचं नको आहे म्हणून ते तिकडे, तिकडचं नको आहे म्हणून तिकडे, कोणीतरी भिंत तोडा सांगणार, कोणीतरी ते करायचं. आणि अक्षरशः लोकांकडून पैसे घेतले जातात. जास्त कुठल्या गोष्टीला मागे लागू नका. कोणी काही सांगितलं तरी भयभीत होऊ नका. महाराज आपोआप तुमच्या याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडून आणतील, हा विश्वास ठेवा. शास्त्र आहे, मी शास्त्र नाही असं म्हणत नाही, जसं ज्योतिष हे शास्त्र आहे. आता परवा मला एक बाई विचारत होती, सवच्छ धेनू म्हणाले अर्पण करायला सांगितले भटजींनी, माझ्या पत्रिकेत असा असा दोष आहे म्हणून मला भेटायला आली होती. मी म्हटलं काय? ती म्हणाली हो 21,000 रुपये द्यायचे. मिळाली आधी मिळणार कुठे आणि म्हणाली मिळाली तर द्यायची कोणाला, अशा संभ्रमात मी पडली. अशी ती पाहिजे म्हणजे तिची तयारी पण होती घ्यायची, पण द्यायचं कोणाला हा प्रश्न तिला म्हणली.
मी म्हटले काही गरज नाही, सन्मार्गाने जा, सत्कार्य करा आणि दान करा. चांगल्या ठिकाणी जिथे संस्था चांगलं काम करते आहे त्या ठिकाणी दान करा. कर्मशुद्धीचा हा दुसरा मार्ग आहे, लक्षात ठेवा. दानाला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण परिवाराने एक नवीन योजना सुरू केली आहे, दक्षिणा योजना, की रोजचे 5 रुपये घरातल्या जे जे वर्किंग लोक आहेत त्या प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातले 5 रुपये रोज सकाळी स्वामींपुढे काढून ठेवायचे. आता महिन्याचं 150 म्हणजे काहीच नाही आपल्या दिवशी. आता रिक्षाने इथून गेला तर 150 रुपयापेक्षा जास्त खर्च येईल लांब जाऊन यायचं म्हणजे. प्रत्येकाने हे 150 रुपये स्वामी समर्थ परिवाराकडे पाठवायचे. ही अशी दक्षिणा योजना आपण सुरू केली आहे. कशासाठी? तर रोज नित्य एकतर स्वामींचं स्मरण घडतं. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वामींच्या स्वामी समर्थ परिवाराशी कनेक्ट राहता. तुमच्याकडून जेव्हा पैसे येतात तेव्हा त्याची नोंद होते, त्यामुळे तुमचं नाव परत परत वाचलं जातं. आता माझ्याकडे जे योजनांचे पैसे आले, कोणाचे आले बघितलं जातं, त्यावेळेला आपोआप लक्षात येतं की ही व्यक्ती, ही फॅमिली, या फॅमिलीचा हा प्रश्न आहे, हा प्रश्न अशा प्रकारे सुटला पाहिजे. अशा प्रकारचे मनात विचार येतात, एवढ्या त्याच्या पाठीमागे योजना आहे. त्यामुळे कर्मशुद्धीला सन्मार्गाने जाणं, सत्कार्य करणं, स्वामी सेवा करणं, स्वामी कार्याचा प्रसार करणं, याचबरोबर माणसाच्या हातून दान झालं पाहिजे, देण्याची वृत्ती पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही देता तेव्हाच तुमच्याकडे काहीतरी येतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न सुटला आहे, स्वामींनी प्रश्न सुटला आहे, सोडवलेला आहे, स्वामींच्या चरणी अर्पण करायची बुद्धी ठेवा. माणसं विसरतात, माणसं एवढी मोहात पडतात की माणसाला आपले पैसे काढवत नाही. पण द्या तुम्ही, उधळा, खरोखर तुम्हाला महाराज त्याच्या अनंत पटीने महाराज तुम्हाला देतात. हा मी माझा अनुभव तुम्हाला सांगते. जेव्हा हा स्वामी समर्थ परिवार अत्यंत छोट्या स्वरूपात होता, त्यावेळेला स्वामी समर्थ परिवारासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज भासत होती त्याचा कुठचाही विचार न करता मी सातत्याने ही गोष्ट करत राहिली. स्वामींचा कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे, घरातच, आमच्या आईच्या घरातच उत्सव व्हायचे. उत्सवासाठी जे जे काही लागेल त्याचा कधीही मनामध्ये विचार आला नाही की एवढा खर्च झाला आहे. उत्तम हार झाले पाहिजे, प्रसाद उत्तम झाला पाहिजे, लोकांची सोय नीट करायला पाहिजे, सगळ्या प्रकारे. आणि मग महाराजांनी अनंत पटीने दिलं की कधी ही कृपा महाराज करतात. आणि दान हा कर्मशुद्धीचा दुसरा एक मार्ग आहे. म्हणून मोठे मोठे लोक भरपूर दान करतात, ते चुकीचे कर्म करतात पण दान पण भरपूर करतात, त्यामुळे त्रास कमी होत असेल. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यातल्या उत्पन्नातला 10% कमीत कमी 10% आपण इन्कम टॅक्स भरतो, कारण गव्हर्नमेंट आपल्याला सगळ्या सेवा पुरवतो. मग महाराज आपल्याला तर सर्वच देतात, मग महाराजांना आपण किती द्यायला पाहिजे हा विचार प्रत्येकाने करा. प्रत्येक माणसाने करा की ईश्वरी कार्यासाठी आपण दान करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आतून वाटलं पाहिजे की नाही नाही, आधी हे स्वामींना मग मला. नाही, स्वामी तुम्हाला काही कमी पडू देत नाहीत. आता मला असे छोटे छोटे एवढे अनुभव मिळतात की कोण हवी ती व्यक्ती एवढी येऊन उभी राहावी सोपी गोष्ट नाही आहे. ज्योतिषी म्हटल्यावर ज्योतिषी यावे, डॉक्टर म्हटल्यावर डॉक्टर यावे, हे सगळं घडवू शकतात, कारण महाराज सदैव आपल्या होते आणि आपण काय करतोय ते महाराज जाणते. मला कशासाठी हवं होतं? लोकांच्या कार्यासाठी, माझ्या स्वतःसाठी आणि लोकांच्या समस्या ज्या आहेत त्याच्यासाठी. आणि महाराजांनी या घटना घडून आता वास्तू झाले. आता दुसरी एक ज्योतिषाची गंमत. एक ज्योतिषी इथेच राहणारे, या एरियात कुठेतरी राहणारे होते ज्योतिषी, माझ्याकडे आले. मला म्हणाले मी असा ज्योतिषी आहे, तुमची मला खास भेट घ्यायची होती. म्हटलं काय? म्हणाले मी स्वामींच्या पत्रिकेचा अभ्यास केला आहे आणि त्यासंबंधी मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं की कृपया या विषयावर मी नाही बोलू शकत. महाराजांसारख्या या महान शक्तीच्या पत्रिकेविषयी मला काहीही बोलायचं नाही आहे. तर म्हणाले असं का म्हणता तुम्ही? मी असं केलं आहे तसं. म्हणजे ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. तुमचा स्वामींच्याबद्दल असलेला भाव वेगळा आहे, तुम्ही तुमच्या शास्त्राचा अभ्यास म्हणून करतायत, पण मला त्याच्यात शिरायचं नाही आहे. महाराजांची पत्रिका बघणारी मी कोण? मी नाही या विषयावर तुमच्याशी बोलणार. ठीक आहे म्हणाले. मग म्हणाले तुम्हाला तरी पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. 7:30चा म्हणाले त्रास होतो लोकांना आणि लोक घाबरतात, पण 7:30साठी सरीची उपासना खूप उपयुक्त ठरते.
पण लोक वेड्यासारखी कुठेतरी चालतात, शनीच्या मंदिरातच जातात आणि ग्रहांना शांती करतात, पण मारुतीची उपासना केली तर जास्त फायदा होतो. मी म्हटलं हो म्हणजे तुम्हाला 2 कथा माहिती आहेत का मारुतीची उपासना का करायची? काही गोष्टी माझ्या विस्मरणात गेल्या होत्या, मग त्यांनी त्या 2 कथा सांगितल्या. पहिली कथा एक अशी आहे की रावणाने त्याच्या मेघनाथ नावाच्या मुलाच्या जन्माच्या वेळेला सर्व ग्रह पालथे घालून ठेवले होते, म्हणजे ग्रहांचा काही परिणाम व्हायला नको याच्या आयुष्यावर, अशा दृष्टिकोनातून सगळे ग्रह गुपचूप बसले. पण शनीने हळूच डोकं वाकडं केलं, जरा वर काढलं, म्हणून रावणाला राग आला आणि म्हणून रावणाने त्याला शिक्षा करण्यासाठी उलटं बांधून ठेवलं आणि बंद करून ठेवलं. काही मारहाण पण थोडीशी केली. शनीला खूप त्रास व्हायला लागला, म्हणून शनी आरडाओरडा करायला लागला. त्यावेळेला हनुमंतानी तिथे जाऊन त्याची सुटका केली शनीची, आणि म्हणून शनीने त्याला सांगितलं की जो कोणी तुझी उपासना करेल त्याला मी कधीही त्रास देणार नाही. दुसरी कथा अशी म्हणाले की हनुमंत असा वाटेत बसलेला होता आणि शनी तिकडनं आला. तर शनीला म्हटलं की आपल्याला बघितल्यानंतर हा जरा सावरून बसेल, पण हनुमंतांनी काही लक्ष दिलं नाही. हनुमंत श्रीरामाच्या चिंतनात होते. शनीला आणखीनच राग आला आणि म्हणून शनीने जाऊन त्याचा हात पकडला, बाहू पकडले. मग हनुमंतांनी आपोआप आपल्या शेपटी त्याच्या भोवती शनीभोवती फिरवली आणि त्यावेळी सगळीकडे उड्या मारून मारून त्याला वेदन लागलं शनीला. मग शनीने क्षमा मागितली आणि त्यावेळेला त्यांनी हनुमंताला असंच त्याला मोकळं केलं हनुमंतानी. आणि मग शनीने सांगितलं की जो कोणी तुझी भक्ती करेल त्याला मी कधीही त्रास देणार नाही. या 2 कथा त्यांनी मला सांगितल्या. आता गंमत अशी आहे की त्याच्यानंतर हे गृहस्थ गेले आणि त्याच्यानंतर जी व्यक्ती आली ती व्यक्ती हाच प्रश्न घेऊन आली होती की मला 7.5 आणि मला असा असा त्रास होतोय. त्या व्यक्तीला या 2 कथा सांगितल्या. त्याला पटत नव्हतं हनुमंताची भक्ती. मग या कथा सांगता आल्या, ज्या माझ्या विस्मरणात गेल्या होत्या त्या महाराजांनी अशा प्रकारे होऊन गेल्या. आता हनुमंताची भक्ती केल्यानंतर तुम्हाला शनीचा त्रास होत नाही. दुसरं असं की शनीच्या त्रासाविषयी लोक प्रचंड घाबरतात, प्रचंड. कारण 7.5 सगळीच वाईट नसते. 7.5चे 3 भाग होतात. पहिली 2.5 वर्ष, दुसरी 2.5 वर्ष होतं. जोपर्यंत तुमचे आई वडील आहेत तोपर्यंत तुम्हाला 7.5चा त्रास होत नाही. सगळा त्रास आई वडील काढतात, हे शास्त्र आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करायची असते. आई वडिलांना सोडून द्यायचं नाही आहे वाऱ्यावर. आजकाल तेच घडतंय, वेळणे करून कुठेही वृद्धाश्रमात पाठवून द्यायचं. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये वृद्ध अशी व्यक्ती आहे तोपर्यंत तुमचा 7.5चा सगळा त्रास ती व्यक्ती घेते. दुसरं असं की 7.5ची सगळ्याच गोष्टी वाईट नसतात. शनी काय करतो? शनी तुमची असलेल्या तुमच्यावर कामाचा भार टाकतो. म्हणजे मग शनीचं 7.5 असेल तर तुमचं लग्न होतं, कारण लग्न झालं की जबाबदाऱ्या वाढल्या. तुमचं घर होतं, घर झालं की जबाबदाऱ्या वाढल्या. सोसायटीचं भरा, अमुक करा, तमुक करा, सगळ्या गोष्टी आपोआप अनुषंगाने येतात. 7.5 तुमचं कदाचित काही जणांची सुरुवातीला नोकरी जाते, काही जणांची नंतर जाते. काही काळ त्रास होतो, कारण शनी दाखवून देतो की आयुष्य म्हणजे काय आहे. माणसाचा अहंकार कमी राहावा यासाठी 7.5 आहे माणसाला, की तरच माणूस नॉर्मल ज्याच्यात राहतो. नाही तर मी म्हणजे कोण अशा ह्याच्यात माणूस गर्गवात वागायला लागतो. 7.5मध्ये तुमच्यात काही लोकांचं चांगलं प्रमोशन होतं. आता प्रमोशन का होतं? कारण जबाबदारी वाढते, कामाची जबाबदारी वाढते. तो जबाबदाऱ्या वाढवतो शनी. त्यामुळे 7.5 म्हणजे घाबरून गेलो आहे, आता कसं होणार, आता आमच्या दोघांचे 7.5 आहेत, घरात सगळ्यांच्यासाठी. भयभीत होऊ नका. आणि आपल्या नानांना तर श्री स्वामी समर्थांनी हनुमंताच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. महाराजांची उपासना करत राहा सातत्याने. भय नकोच. तारून महाराज आपल्याला धरून बरोबर घेऊन जाणार, व्यवस्थित सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढणार. अशा श्री स्वामी समर्थांची आपण उपास करते. म्हणून 7.5ला घाबरू नका, वास्तुदोषाला घाबरू नका, ज्योतिषशास्त्रात असं आहे, माझ्या ग्रह असं आहेत, काही घाबरू नका. कसं महाराज करून घेतील आपण सांगू शकत नाही. हा भाव ठेवा, हा भावच हृदय. पहिलं म्हणजे भीती काढा मनातली.
उपासना करतात माणसं आणि माणसांच्या मनात भीती असते. मग भीती असली तर त्या उपासनेला काही अर्थ नाही. सगळं सोडून द्या, सगळ्या गोष्टी सोडून द्या. परवाच माझ्याकडे काल रविवारीच आली असेल महिला एक, स्वामींची खूप उपासना करते पण तरी पण सारखा प्रश्न, मग आता हे होईल ना, आता हे होईल ना, आता हे होईल ना. मी बोलता बोलता त्यांना म्हटलं की अहो तुम्ही एवढी उपासना करता असं मला 15 मिनटं सांगितलं, मग आता तुमच्या मनात एवढ्या शंका कशाला येत आहे? मनामध्ये तुम्ही उपासना करताना पण तुमच्या मनात हाच विचार चालला आहे, हे होईल की नाही, हे होईल की नाही, किंवा अमुक एका गोष्टीसाठी अमुक एक उपासना, अमुक गोष्टीसाठी वेगळी वेगळी उपासना, परत हे हवं म्हणून मी करू का, असे विचारणारी लोक आहेत. सातत्याने नानाने जी उपासना आपल्याला दिलेली आहे ती उपासना सातत्याने करत राहा, विश्वासाने करत राहा. आपोआप सगळे प्रश्न सहज सुटून सुटतात आणि उत्साह निर्माण होतो. स्वामी भक्तीने आपण आनंदित झालं पाहिजे, उत्साही झाले पाहिजे, आपल्याकडून अधिक उत्तम काम झालं पाहिजे. मी नेहमी सांगते की माणसाला आणि कुठचंही काम असू दे, कुठचीही काम करताना हे काम मला श्री समर्थांनी करायला सांगितलंय, हा भाव तुम्ही जर ठेवून काम केलं तर तुम्हाला कधीच कुठच्या कामाचा कंटाळा येणार नाही. कुठचंही घरातलं काम असू दे, ऑफिसमध्ये कधी कधी अन्याय होतो काही लोकांवर. मग माणसाला लागलीच फ्रस्ट्रेशन येतं की मी एवढं काम करतो तरी साहेब मला असं बोलला आणि त्याला मात्र काय बोलत नाही. आता ह्याच्यात पण एक गंमत आहे. खूप वर्षापूर्वी एखाद्या वेळेस मी सांगितली असेल, पॉंडेचेरीच्या माताजी ज्या होत्या त्यांनी सांगितलेली ही कथा आहे की ऑफिसमध्ये 2 जण आहेत, एक आहे ए, एक आहे बी. समजा ए काही विशेष काम करत नाहीत पण साहेब आलं की काम करतो, दाखवतो आणि साहेबांची छानपैकी बडदास्त ठेवतो, गोड गोड बोलतो. दुसरा बिचारा बी आहे, तो काम करतोय आणि नेमकं साहेब जेव्हा राऊंडला येतात त्यावेळेला तो बाहेर गेलेला असतो. असं घडतं. तर आता ह्याच्या मागचं कारण काय, तर आपलं कर्म. आणि त्या कर्मशुद्धीसाठी ईश्वराची कृपा पाहिजे. तर ईश्वराची कृपा ह्याच्यासाठी पाहिजे. आणि म्हणून म्हणते की जे काम असेल ते काम मी साहेबांसाठी नाही करत आहे, मी पगारासाठी नाही करत आहे, हा भाव ठेवा. लोकांना वाटतं हो मी एवढा करतो तरी पण मला काही जास्त पगारच मिळत नाही. पगार पुरवायचा असतो हे आयुष्यात लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कधीही दुःखी होणार नाही. माझं जे इन्कम आहे त्या इन्कममध्ये मी आनंदाने राहणार, हा भाव तेव्हा मला तर तुम्ही आयुष्यात चुकी व्हाल. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, महाराजांना काय द्यायचं आहे ते महाराज देणार आहेत, योग्य आहे, जे काय आहे ते महाराजांचंच आहे. जेवताना सुद्धा हाच भाव ठेवा, महाराजांच्या कृपेने सगळं मिळालं आहे ते आनंदाने खा. उगाचच अमुकच नाही आहे तमुकच नाही नका करू. कुठेतरी सगळीकडे ॲडजस्ट व्हायला शिका, मग तुम्ही दुःखी नाही होणार. आज तरुण मुलांना का प्रॉब्लेम आहेत, कारण त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे पाहिजे, ते पाहिजे, फ्लॅट पाहिजे, कार पाहिजे, मग लोनवर लोन घ्या, मग ते फेडायचं कसं प्रश्न. परत नोकरीचे प्रॉब्लेम आहेतच, नोकरी टिकते की नीट टिकते सगळं आहे. आणि म्हणून मनाला वळण लावा की जे आहे त्याच्यातच मला सगळं करायचं आहे. जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न करा. नाना पण तेच सांगायचे की पैसे कमवा, पैसे कमवण्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढा तुम्हाला पैसा कमवता येईल स्वकष्टाने आणि सत्याच्या मार्गाने जाऊन तुम्हाला जेवढं काही कमवता येईल तेवढं कमवा. स्वतःला थोडंसं ठेवा आणि बाकीचं वाटा समाजासाठी करा. स्वामींच्या चरित्रात एक कथा आहे. असाच एक गरीब भिक्षुक स्वामींकडे येतो आणि तो म्हणतो की माझ्याकडे काही पैसे नाही आहेत महाराज, तुम्ही मला ना काहीतरी मदत करा. महाराज म्हणाले तू काय करशील तुला पैसे दिले तर. तो म्हणाला नाही, मी माझ्या उपजीविकेपुरते ठेवीन आणि बाकीचे मी समाजासाठी देईन आणि मग त्याच्यावर महाराजांची अनंत कृपा झाली हे लक्षात घ्या तुम्ही. हा भाव मनामध्ये पाहिजे. मला जेवढं गरजेचं आहे तेवढं, इतर सगळं माझं जे काय आहे ते समाजासाठी आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांच्या भल्यासाठी. हा भाव ठेवा. आणि म्हणून म्हटलं की प्रत्येक काम हे ईश्वराचं काम समजून जर तुम्ही आयुष्यात केला तर ईश्वराची कृपा तुमच्यावर सतत होत राहील. आता हे सगळे आपण अनुभव बघितले. आता गुरु आणि देव. आता गुरुदेवाची भक्ती देतो. मला एकदा एका मुलाने प्रश्न विचारला की गुरुदेवाचंच नाव घ्यायला सांगतो, रामाचं घ्या, कृष्णाचं घ्या. मग रामाचं नाव घेतलेलं काय, कशाला गुरु पाहिजे, सद्गुरू कशाला पाहिजे, असा प्रश्न तरुण मुलाचा होता. आवडलं मला. चर्चा करायला मला खूप आवडते. बरोबर आहे, तो पण खोलात विचार करतोय काहीतरी.
त्यासंबंधी आज आता आपण बघूया की ईश्वरी जी शक्ती आहे ती म्हणजे ऊर्जा लहरी आहेत. हे जे आहे अवकाश सगळं आहे ते प्रचंड ऊर्जा लहरींनी भरलेलं आहे. त्या आपल्याला दिसत नाहीत, पण ही ईश्वरी शक्ती सर्वत्र आहे. एवढंच नाही तर जे मोठे मोठे साधक होऊन गेले, त्यांनी जे मंत्रोच्चार केले, त्यांनी जे काय ज्ञान दिलं समाजाला, त्या सगळ्याच्या ऊर्जा लहरी या अवकाशात आहेत. फक्त आम्ही त्या बघू शकत नाही. त्यामुळे आम्हाला देव पण दिसत नाही. देव पण निर्गुण निराकार असाच आहे. ती शक्ती आहे पण आम्ही जाणू शकत नाही. त्यामुळे आम्ही देवाशी बोलू शकत नाही किंवा देव आमच्याशी काय बोलतो ते आम्हाला कळू शकत नाही. देवाच्या बरोबर आम्ही बसू शकत नाही, त्याच्याबरोबर आम्ही चर्चा करू शकत नाही. हा अडथळा गुरुच्या संबंधात आपल्याला येत नाही. गुरु मानवी देहात आहे, त्याला आपली भाषा कळते, आपल्याला त्याची भाषा कळते. आपण त्याच्या शेजारी बसू शकतो, आपण त्याच्याशी चर्चा करू शकतो. आपल्याला जर काही संभ्रम असेल तर आपण त्याच्याशी चर्चा करू शकतो, आपण त्याची सेवा करू शकतो. त्याचे असलेले अनेक शिष्यांच्या सहवासात आपण राहू शकतो आणि आनंद मिळवू शकतो. देवच गुरुला या पृथ्वीतलावर पाठवतो. आणि म्हणून देवाला मला तर असं वाटतं की प्रत्यक्ष परमेश्वराला असं वाटलं की मी इतके संत पाठवतोय पण आता मला राहवत नाही. आता मलाच असं वाटतंय की धाव गावी मानवाच्या हितासाठी. आणि म्हणून साक्षात स्वामी समर्थच्या रूपाने हा ईश्वर अवतीर्ण झाला. मानवाचे मन न जाणे निर्गुण, म्हणून सगुण प्रगटले. नानाने एका ठिकाणी म्हटले ना, सगुण रूपात स्वामी साक्षात ईश्वर प्रगट झाला. ईश्वराने धाव घेतली की मानवाचं दुःख मला बघवत नाही आहे. इतका प्रेमळ परमेश्वर आहे आणि आम्ही कसे वागतो. मानवाच्या सुखासाठी स्वामींनी धाव घेतली. स्वामींच्या रूपात ईश्वर प्रगट झाला. दुबळ्या मानवा करण्या समर्थ, समर्थची आले मनुरूपे. मानव दुबळा झालेला आहे आणि अशा मानवाला सामर्थ्यमान करण्यासाठी साक्षात परमेश्वर सगुण रूपात अवतीर्ण झाला. आणि ते रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि त्यांचे आपण भक्त आहोत आणि त्यांची आपण उपासना करत आहोत. ईश्वराची जी शक्ती आहे, ईश्वराला जे सांगायचं आहे त्या ईश्वरापर्यंत आपला संवाद व्हावा, तो गुरुच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणून आयुष्यामध्ये गुरुची नितांत गरज आहे. आता केमिस्ट आहेत, अनेक केमिस्टची दुकाने आहेत, भरपूर औषधं आहेत, अनेक कंपन्यांची अनेक औषधं आहेत. पण आपल्या कुठच्या रोगाला कुठचं औषध घ्यायचं तर त्यासाठी डॉक्टरची गरज आहे. तसा परमेश्वर आहे, पण त्या परमेश्वराची आपण कशी भक्ती करायची आहे, कुठची भक्ती आपल्याला योग्य मार्गाने देणार आहे, कुठची गोष्टी उपासनाला आपल्याला हवी आहे, हे जाणणारा गुरु असतो. आणि म्हणून गुरुची गरज. नदीला भरपूर पाणी आहे, पण शेवटी त्या नळानेच आपण आपल्या घरामध्ये आणू शकतो. तरच त्या पाण्याचा आपण उपभोग करू शकतो. प्रत्येक वेळा नदीपर्यंत जाऊ नाही शकत. ही समाजाची गरज आहे आणि म्हणून हा ईश्वर सद्गुरूंना पाठवतो. आणि सद्गुरू संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित करतात. एवढं मोठं कार्य सद्गुरू करत असतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून सद्गुरूची समाजाला गरज आहे, मानवाला गरज आहे. कारण मानव भाषा जाणू शकत नाही. आता भाषेवरून मला मुद्दाहून सांगते आणखीन एक असलेला अनुभव. आता स्वामींची भाषा कुठची? आपण महाराष्ट्रात म्हणणार मराठी, स्वामींशी आपण मराठीत बोलणार. दुसऱ्या प्रांतातले लोक दुसऱ्या भाषेत बोलणार, तिसऱ्या प्रांतात म्हणते दुसरीकडे इंग्लिशमध्ये बोलणार. अहो, जिथून ज्ञान आलेलं आहे त्याला सगळ्याच भाषा अवगत आहेत ना, फक्त आपल्याला समजत नाही भाषा. आता महाराजांनी कसं मला इंग्लिशमध्ये सांगितली ती कथा एकदा तुम्हाला सांगितली आहे मी. माझी ट्रान्सफर आलेली, जावं की नाही संभ्रमात आहे. काय करावं, नोकरी सोडायची की ट्रान्सफरला जायचं, ट्रान्सफर घ्यायची, अशा संभ्रमात 2 दिवस होते.
गुरुवारी रात्री स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी सांगितलं, यू रिपोर्ट टू भोपाळ ऑन 13 मार्च. अगदी जशी ऑफिस ऑर्डर निघते तसे स्वामींचे शब्द होते. हे सत्य तुम्हाला मी सांगते. कुठे संभ्रम ठेवला नाही, क्लिअर सांगितलं कधी जायचं आणि कधी जायचं. त्याच्या पाठीमागे पुष्कळ घटना आहे की त्याच तारखेला काय सांगितलं, पण आता विषयांतर होईल म्हणून सांगत नाही. म्हणजे महाराज आपल्याशी त्यांना मला ऑफिसची भाषा आहे, तर ऑफिसच्या भाषेमध्ये महाराजांनी ऑर्डर काढून टाकली की यू रिपोर्ट टू भोपाळ. एवढे स्वामी समर्थ सातत्याने आपली काळजी घेत असतात आणि आपल्याला अनुभव देत असतात. एवढं महान गुरु आपल्याला लाभलेत. देवही तेच आहेत आणि सद्गुरू पण तेच आहेत. अशी ही महान शक्तीचं पूजन करायला आपल्याला या जन्मात मिळाले. आपली ही अनंत जन्माची पुण्याई आहे. या पुण्याईखेरीज आपण या स्वामी समर्थ परिवाराच्या छत्राखाली नाही आलो आहे. दादांसारखं अलौकिक असं दिव्य पुरुषाच्या कृपेखाली आपण आहोत. आता परवाच मला पुण्याचे एक गृहस्थ भेटले. त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम होता. वर्ष 1.5 वर्ष त्यांचं चाललं होतं. काही ना काही गोष्टींमुळे बऱ्याच अडचणी होत्या. एकत्र कुटुंब वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. प्रॉपर्टी जास्त असली की जास्तच प्रॉब्लेम, तसं प्रॉब्लेम. मागच्या महिन्यात मी त्यांना सांगितलं की तुम्ही ना आता नानांना प्रार्थना करा, तुमचा प्रश्न कसा सोडवायचा. नानांना सांगा की माझा प्रश्न तुम्ही स्वामींकडे नेऊन सोडवा. बरं म्हणाले. गेले आणि मागच्या रविवारी मला भेटले आणि म्हणाले, ताई तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही केलं आणि खरोखरच प्रश्न सुटला. सांगायचा मुद्दा असा की नाना जे सांगतात स्वामींना ते स्वामी लागलीच त्वरित नानांना आशीर्वाद देतात. त्याच्या बालकाचा हट्ट स्वामी पुरवतात. मिरॅकल सारखा प्रश्न सुटला. त्यांना पण सांगता सांगता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की मी नानांना प्रार्थना केली आणि लागलीच माझा प्रश्न सुटला. मी म्हणते की नानांसारखे असं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्या सहवासात अनेक जण राहिले. साहित्याच्या रूपाने ते आपल्याबरोबर आहेत. पुस्तकं परत परत वाचा. त्यांचा पत्रव्यवहार आहे त्या रूपाने ते आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या काव्यातून ते आपल्याबरोबर आहेत. आता काव्य म्हटल्यावर मला आज दुपारी एक गोष्ट आठवली की जर आपण खरंच एखाद्यामध्ये खरोखरच जर गुंतलेलं असलो किंवा त्यांची नानांची आठवण जर आपल्या मनामध्ये असले तर काय घडू शकतं. 1986 सालची गोष्ट आहे. दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची विटंबना झाली. सकाळी ऑफिसला निघताना पेपरची हेडलाईन फक्त बघितली आणि घाईघाईने निघाले. ट्रेनमध्ये चढले आणि मनात विचार यायला लागले आणि उत्स्फूर्तपणे एक काव्य तयार झालं. विचार काय आला की नाना 1984 साली स्वामीचरणी विलीन झाले. मनात विचार आला की नानांना ही बातमी वाचून किती वाईट वाटलं असतं. असा नुसता मनात विचार आला आणि काव्य तयार झालं. एक दिलाने राहू सगळे डंका चोहीकडे, तरीही का बरे कुणीही नासवी हिंदूंची देवळी. मूर्ती भंगल्या मूर्ती भ्रष्टल्या धर्म सूर्य मावळे, कटिबद्ध व्हा तुम्ही बंधूंनो शिवबाचे मावळे. बघता बघता येईल जवळी परधर्माचे कडे, सिद्ध व्हा तुम्ही बंधूंनो चारा त्यांना खडे. नको गुलामी नको दासता लाजिरवाडे जिणे, वेळीच व्हा तुम्ही जागे आता पुन्हा नको सांगणे. ट्रेनमधल्या 10 मिनिटात काव्य तयार झालं. आता ही प्रतिभा नाही, माझी नाही, ह्या वेदना आहेत, हृदयामध्ये आलेल्या वेदना आहेत की नानांना काय वाटलं असतं. ही जवळीक आपल्याला गुरुविषयी ठेवायची आहे. मी काय करते ह्याच्यामुळे गुरुला काय वाटेल. मी हे वागतोय ते बरोबर आहे का. माझ्या या वागण्याच्या गुरुला त्रास तर होणार नाही ना. किंवा मी चांगलं केलं तर गुरुला त्यामुळे आनंद मिळणार आहे. ही भावना तुमच्या हृदयामध्ये जेवढी जागृत होईल तेवढी कृपा तुमच्यावर सातत्याने महाराज तर एवढी प्रेमळ माऊली आहे. मी नेहमी लोकांना सांगते की तो पांडू सोनाराची जी गोष्ट आहे
त्याच्यामध्ये त्याला पाठीमागे नाही महाराजांनी घातलं आहे, त्याला एक चांगलं घडवण्यासाठी त्याला संकटातून सोडवलं आहे. पण नुसतं संकटातून सोडवलं नाही, त्याची अब्रू वाचवली आहे महाराजांनी. एवढे महाराजांची कृपा होऊ शकते की माणसाची अब्रू त्यांनी वाचवली. फक्त तो चांगल्या मार्गाने जाणार होता, वाईट काळ आला त्यामुळे दुर्बुद्धी झाली आणि म्हणून खोटे दागिने बनवले म्हणून शिक्षा होणार. राजदरबारात महाराजांना इकडे कळल्यावर महाराज स्वतः तिथे राजदरबारात हजर झाले. महाराज काय काय आपल्या भक्तासाठी करू शकतात. आणि महाराजांनी तिथे जाऊन काय म्हणावं, पांडू इकडे कुठे रे तू, जसं काय त्यांना काय माहितीच नाही. स्वतः आले तिथे आणि म्हणतात, अरे पांडू तू इथे कुठे, ये ये इथे बस. राजा फटकेची शिक्षा देणार, मालोजीराव उभे, माणसं उभी, फटके द्यायला पण माणसं उभी. आणि महाराज म्हणतात इथे येऊन बस. आता महाराजांनी शेजारी बसवतो म्हटल्यानंतर पुढचा राजा शिक्षा देणार आहे. त्याची अब्रू वाचवली. फटक्यांची शिक्षा झाली असती, सुटला असता, काही झालं असतं, पण महाराजांनी अब्रू वाचवली. एवढे महाराज आपल्या भक्तांची काळजी घेत असतात. तरी आम्ही का रडतो असा मला प्रश्न पडतो. का उदासीन राहतो, हे जमणार नाही, ते जमणार नाही, हे होणार नाही, मला काही वेळच नाही आहे, मी अमुकच करतोय. तो नका डोळ्यासमोर चिंता ठेवू. उगाच कसं होईल, काय होईल, पाऊसच आहे, आता कसं करू, मग मी कसं येऊ, मग मला रिक्षा मिळेल की. किती छोट्या 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 गोष्टीत माणसं विचार करतात. नका करू विचार, महाराज येतात तुमच्याबरोबर, आपोआप सगळ्या गोष्टी होऊन जातात. फक्त आपली विश्वास गुरुवर तेवढा, जेवढा तुम्ही स्वामींवर विश्वास वाढवाल, जेवढा तुम्ही हे स्वामी कार्य, नानांचं कार्याचा विस्तार करायचा जेवढा तुम्ही विचार कराल, तेवढ्या तुमच्यावर स्वामींची कृपा सातत्याने होत राहील. आता नवरात्र जवळ आलेलं आहे. सर्वांना पत्रक दिलेलं आहे अन्नपूर्णेचं. पारंपरिक पद्धतीने जसा काळ बदलतो त्यानुसार उपासना बदलायला लागते. आजच्या काळामध्ये पारंपरिक नवरात्र करणं सगळ्यांना शक्य होत नाही आणि म्हणून नानांनी पण असलेली प्रथा पण बंद होता कामा नये, हे पण तेवढ्याच महत्त्वाचं आहे. म्हणून बदलत्या काळानुसार नानांनी यथार्थ नवरात्र हा उपक्रम दिलेला आहे. पत्रकं सगळ्यांना दिलेली आहे. 9 दिवस देवी पुढे रोज अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून तांदूळ काढून, पसाभर तांदूळ काढून ठेवायचे. हे सगळे संग्रहित केलेले तांदूळ आपण समाजसेवी भावी ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांना आपण हे करतो. आता याच्यामध्ये पण दान नाही आहे, हे लक्षात घ्या. छोटी ही गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही असं दान देवी पुढे काढताय तेव्हा तुमच्या घरात तुमची जी लहान मुलं आहेत ती मुलं बघतायत की आई देवासाठी हे काढून ठेवते. आपण पण माहिती द्यायची की हे मी नंतर देणारे जे गोरगरीब आहेत त्या लोकांना त्याचं पण दान देतो. आपोआप त्या मुलांच्या मनामध्ये ही संकल्पना येते की असं देवाला अर्पण करून समाजाला द्यायचं असतं. हा नकळत घडलेला संस्कार आहे. संस्कार केंद्रांमध्ये जाऊन कुठे कुठे मोठे मोठे कॅम्प घेतात, अमुक संस्कार करायला मुलांना सगळे लोणावळ्याला येतात आणि मला सांगतात की असा कॅम्प होता 3 दिवसाचा म्हणून मुलांना सोडलं होतं तिथे. मग 3 दिवस ते संस्कार करतात. संस्कार घरात व्हायला पाहिजे, आपोआप होऊ शकतात संस्कार आपल्या वागण्यातून. आणि म्हणून म्हणता हे जो उपक्रम आहे हा उपक्रम तुम्ही करा. तुमचे जे कोण आहेत व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचे सर्वजण आपण पाठवत राहायचं, हे लक्षात ठेवा तुम्ही. आपले जोशी नावाचे एक ट्रस्टी होते, कौतुक वाटतं मला त्यांचं. स्वामी समर्थ परिवाराच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रसार म्हणजे प्रार्थनेला आहे हे लोकांना आठवण करून द्यायला लागायचे. आजच्यासारखे नेट मेसेज आले अमुकचे. ते स्वतः घरोघरी जाऊन प्रत्येकाला 1 तारखेची प्रार्थना आहे त्याची आठवण करायचं. कार्य असं करायचं असतं. सांगायला नको की हे कर, तू हे कर, तू ते कर. नाही, आपल्याला आतून आपलं आपल्या परीने काय करू शकतो हा विचार करून ही गोष्ट करायची. ह्यापर्यंत करणं. जास्तीत जास्त धान्य गोळ्याचा प्रयत्न करा. कशासाठी? असं नाही की एका माणसाकडून 100 किलो काढले तांदूळ म्हणजे मी भरपूर तांदूळ नाही. 100 माणसांकडून 1.25 किलो तांदूळ आणा, त्याला महत्त्व आहे. कारण एवढ्या 100 लोकांकडे तुम्ही हा प्रसार करणार आहात स्वामी भक्तीचा, स्वामी कार्याचा आणि आपल्या धर्माचा, आपल्या उपासनेचा. एवढं महत्त्व आहे. आता नवरात्रामध्ये आपण देवीची उपासना करतो. पार्वतीची अनेक रूपं आहेत. वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगळ्या शक्तीने प्रगट झालेली आहे. आता जसं आता आपण भाजीला जायचं आहे, वेगळे कपडे,
लग्नाला जायचं आहे वेगळे कपडे, दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे वेगळे पडते, खरेदीला जायचं वेगळे कपडे, अशा पद्धतीने वावरतो. म्हणजे आपण पण वेगवेगळी रूपं घेतो ना. तशी ही दैवी शक्ती वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. ही पार्वती मूळ आहे आणि वेगवेगळ्या रूपात आहे सगळे. नवरात्राचे 9 दिवस. आता नवरात्री, रात्र म्हणजे काय? रात्र म्हणजे शांतता. आणि रात्रीच्या वेळेला काय होतं, आपण म्हणतो की जर माणसाला पूर्ण झोप मिळाली नाही तर माणसाची तब्येत बिघडते. त्याचा अर्थ काय होतं, शरीराचं जे काही पोषण होत असतं पेशींचं, ते पोषण विश्रांतीच्या काळात म्हणजे रात्रीच्या वेळेला होतं. पण त्यातून तुम्हाला काय मिळतं? एनर्जी मिळते. तसं नवरात्रीची ही जी साधना आहे, ही साधना म्हणजे आपल्यात नवचैतन्य निर्माण करायचं आहे. नवरात्रात उपास का करायचे? उपासाच्या पाठीमागे शास्त्रीय कारण तर आहेच, पण त्याचबरोबर उपास जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला सतत देवाची आठवण राहते. कारण उपास केलाय, पोटात काही न खाता उपास केला तर, पदार्थ खाऊन उपास करणार असाल तर मग पदार्थांचीच नावं डोळ्यासमोर येतात. पण जेव्हा पाणी पिऊन किंवा कडक उपास किंवा बाबा फक्त चहा पिऊन, त्यावेळेला सातत्याने माणसाला आठवण असते देवाची. आणि देवाची आठवण होण्यासाठी उपास करायचा आहे, कारण त्यातून आपलं भलं होणार आहे. म्हणून हे नवरात्रीचे 9 दिवसाचे उपास आहे. 3 दिवस काली मातेचे, 3 दिवस लक्ष्मीचे आणि 3 दिवस सरस्वतीचे, असं हे नवरात्राचे 9 दिवस असतात. आणि दसरा विजयादशमी. आता काली माता जी आहे ती जी वृत्ती माणसाची असते, पाप वाईट बुद्धी असते किंवा आपल्याला त्रास देणारी शक्ती, दुष्ट शक्ती असते, त्या दुष्ट शक्तीचा नाश करायचा, म्हणजेच आपल्यामधल्या असलेल्या विकारांचा नाश करायचा, आपल्यामध्ये असलेल्या दोषांचा नाश करायचा. दुसरी आहे लक्ष्मी. तर पाहिजे सर्वांना. हे जर जगायचं असेल तर मग लक्ष्मीची आराधना तर करणं गरजेचे आहे. पण नुसती लक्ष्मी असून उपयोग नाही, त्याच्याबरोबर ज्ञानही तेवढंच पाहिजे. म्हणून सरस्वतीची उपासना, अशा या पार्वतीची ही वेगवेगळ्या रूपाची उपासना केली जाते. आता कालीमातेचा विषय निघाला आहे म्हणून मला एक कथा योगानंद परमहंसांच्या त्यातली आठवते. कालीमाता त्यांना पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये दिसली असं वर्णन आहे. आपण काली माता म्हणजे काळा रंग आणि ती क्रूर देवी असं रूप दाखवलेलं आहे. कारण ती संहार करणारे दुष्ट शक्तींचा संहार, पापाचा संहार, दुष्ट विचारांचा संहार, समाजात जे जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा संहार काली माता. पण त्यांना मात्र ती धवल कांतीमध्ये दिसली. तिचे जे केस आहेत ते केस म्हणजे रत्न, माणके, हिरे अशा रूपामध्ये काली मातेनी योगानंद परमहंसांना दर्शन दिलेलं आहे. त्यांना काली मातेचं दर्शन होत नव्हतं आधी. ते एक दिवस गुरुकडे जात होते, तर गुरु ध्यानाला बसले होते आणि ते काली मातेशी बोलत होते, पण त्यांचे शब्द यांना समजत नव्हते. हे लांब बसले होते, गुरुचं ध्यान चालू आहे. योगानंदांच्या मनात विचार आला की माझ्या गुरु प्रत्यक्ष बोलतोय काली मातेशी आणि मला साधं स्वप्नदर्शन पण घडत नाही. आणि म्हणून गुरुचं ध्यान पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुरुला प्रश्न विचारला. गुरु म्हणाला ठीक आहे, तुला होईल दर्शन. योगानंदांनी 1 दिवस विचार केला, 2 दिवस विचार केला, 3 दिवस. एका रात्री त्यांना नुसतं जाणवलं की काली माता समोर आलेली आहे आणि तिचे काही शब्द त्यांना ऐकायला आले, पण शब्दांचा अर्थ कळला नाही. अशी कथा आहे. दुसऱ्या दिवशी परत गुरुकडे गेले आणि गुरुला म्हणाले की मला काय तुम्ही बोलता तसं मी काय त्याच्याशी बोलू नाही शकलो. मला काय बोलली काली माता ते पण मला कळलं नाही. गुरुनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यावेळेला त्यांना दर्शन झालं आणि काली मातेने काय सांगितलं ते त्यांना कळलं. अशी कथा आहे. या योगानंदांची तरुण वयातली आणखीन एक कथा आहे, आता आठवणी म्हणून सांगते. लहानपणापासून त्यांना या अशा अध्यात्म मार्गाची खूप गोडी होती आणि अर्थात त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या मित्रांना पण त्यांनी ती गोडी लावली. नेहमी असं करायचं असतं, आपण आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांवर प्रभाव पाडायचा.
बोलत राहायचं, आपण चांगलं काय ते सांगत राहायचं, ज्याला पटतं तो बरोबर येतो. जसा त्यांना एक चांगला मित्र मिळाला. साधारणपणे 14-15 वर्षाचे होते. मित्राला म्हणाले की अरे आपल्याला ना कृष्णाचं दर्शन लवकर होऊ शकतं. खरं आहे, आणि सगळ्या देवतांमध्ये कृष्णाचं दर्शन लवकर होतं. तुम्ही जर कृष्णाचं नुसतं पुस्तक जर वाचलं 2 दिवस सातत्याने, तरी तुम्हाला जाणवेल की तुमच्या अवतीभोवती कृष्ण आहे. कृष्णाची बासरी तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला जागोजागी मोरपिसं दिसायला लागतील. कुठे जाल तिथे तुम्हाला मोरपिसं दिसतील. हा माझा अनुभव आहे. पण मला बऱ्याच जणांकडनं पण हे समजलं, जे कृष्ण भक्त आहेत त्यांना सगळ्यात लवकर दर्शन कृष्णाचं होऊ शकतं. राम वगैरे यांचं दर्शन व्हायला जास्त साधना, कठोर साधना करायला लागतं. तर यांनी सांगितलं कृष्णाचं दर्शन लवकर होतं. आज आपण रात्रभर बसूया, कृष्णाचा जप करूया, आपल्याला कृष्णाचं दर्शन होईल. मित्र तयार होतो. योगानंदाची साधनेची खोली असते. तरुण असतात तरी त्यांच्यासाठी त्यांच्या घरातल्या लोकांनी एक खोली ठेवलेली असते आणि यांचं कृष्णाचं ध्यान सुरू होतं. भजन, कीर्तन, जप जाप रात्रभर करतायत. पहाट होते. तो मित्र म्हणतो की मला, तो थकतो आणि तो योगानंदांना म्हणतो की छे, मला काय कृष्णाचं दर्शन होईल असं वाटत नाही. आता आपण हा सगळा प्रयत्न सोडून देऊ. आपण आता जाऊया, आता काहीतरी खाऊया पिऊया असं. योगानंद म्हणतात नाही नाही थांब, होणार आहे दर्शन, होणार आहे, तू थांब जरा. योगानंदांच्या मनात प्रचंड विचार येतो की नाही, मला काही झालं तरी कृष्ण दर्शन झालंच पाहिजे. आणि मोठ्याने आणखीन वेगाने ते कृष्णाचा जप करायला लागतात आणि त्यांना कृष्णाचं दर्शन होतं. आणि ते पटकन मित्राला म्हणतात अरे बघ बघ बघ, तो कृष्ण दिसतोय. तो म्हणतो नाही, मला नाही दिसत आहे. मग त्यावेळेला योगानंद त्याच्या हृदयावर हात ठेवतात आणि त्यांनी हात ठेवल्यानंतर त्याला कृष्णाचं दर्शन घडले. अशी त्यांच्या तरुण वयातली कथा आहे. आता या कथेतला अर्थ पण तोच आहे की मोठा जर साधकाच्या सहवास आपण राहिलो तर आपल्याला काय प्राप्त होतं. आता त्याचा मित्र योगानंदांबरोबर होता, म्हणून योगानंदांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्याला आपोआप ईश्वर दर्शन झालं. तसंच योगानंदांनी ध्यास घेतला की काही झालं तरी माझ्या प्रयत्नाने ईश्वर प्रसन्न होणारच आहे. आणि त्या आर्ततेने त्यांनी साधना केली आणि म्हणून त्यांना कृष्णाचं दर्शन झालं. उपासना अशा पद्धतीनं करायची की जिथे आर्तता असेल, प्रेम असेल आणि हे घडणारच ही गोष्ट जिथे असेल त्यावेळेला या गोष्टी घडू शकतात. आता देवी संबंधित आपण बोलतोय तर नानांच्या पुस्तकात आनंद यात्रेमध्ये कथा आहे तुळजाभवानी मातेची. नाना अक्कलकोटला जाताना तुळजापूरला गेले नव्हते. तेवढं एकच दर्शन राहिलं होतं. वाटेत येताना अनेक सगळ्या ठिकाणी नाना जाऊन आले होते. नाना अक्कलकोटला पोचले. ज्या मठात समाधी मठामध्ये उतरले त्या समाधी मठामधल्या लोकांनी सांगितलं की अहो तुम्ही कुठे आहात ही माहीत, तुम्हाला भेटायला एक बाई येऊन गेल्या. त्या तुळजामातेच्या भक्त आहेत आणि त्यांच्या मनात प्रश्न असा आहे की तुळजामातेचं दर्शन मला, त्या महिलेला प्रश्न पडला आहे की तुळजामातेचं दर्शन मला कधी होईल. तर तिला देवीने असा संकेत दिला आहे की ठाण्याहून एक गृहस्थ चालत येणार आहे, ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. आणि नाना ठाण्याहून चालत गेलेले स्वामींच्या आदेशानुसार. म्हणून मग त्या पुजाऱ्याने त्या बाईंचा पत्ता नानांना दिला. नानांना म्हटलं ती महिला 2दा येऊन गेली, आपली भेट झाली नाही. म्हणून नाना स्वतः तिच्या घरी गेले. वार शुक्रवार होता. योगायोगाने महिलेशी सगळं बोलणं झालं. नाना म्हणाले जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण आज संध्याकाळी तुमच्याकडे भजन देवीचं जे काय असेल, कीर्तन भजन, त्याला मी नक्की येतो आणि उपस्थित राहतो. त्या महिलेचं कीर्तन अगदी पूर्णपणे रंगून ती तुळजाभवानीचं कीर्तन करत होती. नामस्मरण चालू होतं. सगळा सुंदर झाला कार्यक्रम. महिलेने लागलीच नानांना विचारलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार का. नाना म्हणाले मी तुम्हाला उद्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि नानाने तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तिला देवीचं दर्शन कधी होईल. तुळजापूर भवानीचा हा असा नानांच्या आयुष्यातला प्रसंग मुद्दाहून सांगितला आहे, कारण आपण नवरात्राविषयी आता बोलत होतो. आता तुळजापूर भवानी म्हणजे शिवाजी महाराज आले. तिचं मंदिर उद्ध्वस्त केलं अफजल खानाने आणि म्हणून तिने शिवाजीला तलवार दिली मोगलांचा पराभव करण्यासाठी. ही महान शक्ती आहे. देवीने साक्षात तलवार दिली शिवाजीला. आता शिवाजी देखील शिवाचा अंश आहे.
आई वडील पण असेच होते, आध्यात्मिक होते, ईश्वरी अंश होता त्यांच्याकडे आणि म्हणूनच त्यांना असा पुत्र त्यांनी जन्माला घातला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी कार्य केलं, पण आज शिवाजीला विशिष्ट जातीपुरतं विशिष्ट प्रदेशापुरतंच नावाजलं जाते. फार चुकीची गोष्ट आहे, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी मोंगलांना अडवलं म्हणून दक्षिणेकडे मोंगल लोक जाऊन पोचले नाही. संपूर्ण दक्षिण भारत आहे तो शिवाजीमुळे वाचलाय आणि म्हणून तिथली सगळी मंदिरं व्यवस्थित आहेत. केवढं मोठं कार्य शिवाजींनी केलंय. रामदासांसारखे गुरु म्हणून त्यांना मिळाले. हे ईश्वराची ही इच्छा होती म्हणून ह्या सगळ्या योग घडून आलाय. असा हा वीर पुरुष ईश्वराचा अंश होता आणि त्यांना या छोट्या छोट्या मोठी म्हणून आपण आमचा इतिहास चुकीचा बनवतोय. म्हणून सगळ्यांनी जागरूक व्हायचं या बाबतीत. सत्य इतिहास काय हा समाजापुढे आला पाहिजे आणि त्यातूनच आदर्श निर्माण होणार आहे. शिवाजी कुठल्या जातीचा नाही, कुठल्या प्रांताचा नाही. शिवाजी हिंदवी स्वराज्यासाठी आहे. हिंदवी स्वराज्याचा तो सम्राट आहे. असा शिवाजी हा संपूर्ण हिंदुस्थानाचा आहे. हिंदू म्हणजे एक धर्म नाही आहे, ही परंपरा आहे. अनेक वर्ष चालत आलेली ही संस्कृती आहे. एका कुठ्यातरी छाच्यामधली नाही आहे, तर विशाल असं संस्कृती आहे. ही वेद आहे, पुराण आहे, उपनिषद आहे, स्वर्गीय आलेलं आहे ईश्वराकडून. कोणी एका व्यक्तीने केलेलं नाही. एवढी मोठी महान परंपरा या देशाला म्हणजे या भारताला, या हिंदुस्थानाला आहे. पण आम्ही मात्र छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून तेवढे पंथ आणि तेवढे मोर्चे सुरू राहतात. दुर्दैव आहे का, तर सुसंस्कृत समाज आज शांत बसला आहे. सुसंस्कृत समाजाने आज जागृत होण्याची गरज आहे. जिथे जिथे चुकतंय तिथे बोलायला शिकलं पाहिजे. जाऊ दे, जे काय चाललंय ते चाललंय. माझं आपली नोकरी चालली आहे ती बरं आहे, माझं 2 वेळचं होतं आहे, माझं घरदार होतं आहे, माझ्या गाड्या होत आहेत, बंगले होत आहेत, अमुक होतं आहे, तमुक होतं आहे, त्याच्यात गुंतू नका. समाजाला उत्तम मार्गाला नेण्याचा प्रयत्न म्हणजेच महाराजांची भक्ती हे लक्षात ठेवा तुम्ही. जिथे जिथे चुकीच्या गोष्टी घडतायत तिथे तिथे बोलायला चुकीचं आहे बोलण्या इतकं आपण सामर्थ्य दाखवलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण समाजाची प्रगती आहे. लक्षात घ्या तुम्ही. आम्ही लक्षातच घेत नाही की आपण कुठे चुकतो. तुम्हाला माहिती आहे की नानांनी आज RSSला लोक मानतायत. एकेकाळी RSSचं नाव घेणं म्हणजे भीती होती. RSSचं काम करतो म्हटल्यानंतर त्याला सरकारी त्रास होऊ शकायचा. अशा काळामध्ये देखील नानांनी पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे की लक्ष पावलाची कथा. जगन्नाथपुरीला नाना चालत गेले तर नानांनी लिहिलं की माझे जे गुरु होते त्यांच्या स्थानावर नागपूरला समाधीच्या इथे नाना रात्री झोपले. राष्ट्रीय सेवक संघाचं काम करायचं हे असं ते अभिमानाने नाना सांगायचे. अशी धडाडी आपल्याकडे असली पाहिजे की जर कोणी चुकीचं वागत असलं तर ते आपल्या समाजाला जर घातक असलं तर आपल्याला ती गोष्ट त्या व्यक्तीला तिथल्या जे सांगून तू कुठे चुकतं हे सांगता आलं पाहिजे, तरच समाज सुधारणार आहे. आणि ही सगळी जबाबदारी बुद्धिजीवी वर्गाची नेहमी असते. बुद्धिजीवी वर्ग जर गलितगात्र झाला तर मग समाजाची अधोगती व्हायला लागते. आणि म्हणून जागरूक होणं भक्ती मार्गामध्ये या गोष्टीची गरज आहे. रामदास स्वामींनी मारुतीची स्थापना केली, रामभक्तीचा प्रसार केला, पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांना पूर्णपणे सहकार्य दिले. लक्षात ठेवा. किंवा शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे की मोगलांना परतून लावायचे, पराभव करायचा आणि आपलं हिंदवी करायचं, त्यासाठी त्यांनी जागोजागी फिरून मारुतीची मंदिरं बांधली, बलाची उपासना दिली आणि रामभक्तीचा प्रसार केला. तो केवळ राज्य चांगलं व्हावं म्हणून केलं. भक्ती त्यासाठी आहे. समाज समृद्ध, वैचारिकदृष्ट्या समाज समृद्ध होणं गरजेचं आहे. यासाठी धर्म आहे, त्यासाठी स्वामी समर्थ परिवार आहे. लक्षात ठेवा. आपण जागरूक व्हायचंय. काय होतंय तिकडे तुला तिकडे. मी आपलं फक्त जपाची माळ घेऊन बसली म्हणजे भक्ती होते असं समजू नका. जपाची माळ ही ती आपल्या मनासाठी आहे, आपल्या मनाच्या शुद्धीसाठी आहे. पण त्याचबरोबर महाराजांना काय हवं आहे, समाज कसा हवा आहे महाराजांना,
महाराजांना दीन दुबळ्यासारखं वागणं नको आहे. महाराज काय म्हणतायत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आपण सामर्थ्यवान व्हायचं आहे, कुठल्याही संकटाला कशालाही आपण डगमगायचं नाही आहे. अशा सामर्थ्य होणारी बलाची ही जी उपासना आहे, मनाचा बळ वाढवायचं आहे, हे स्वामी कार्य आपल्याला अशा पद्धतीने विस्तारित करत पुढे न्यायचं लक्षात. म्हणून नानांच्या जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्ही वाचा. प्रत्येक वाक्याला गहन अर्थ आहे, गहन अर्थ आहे. कुठेही स्वतःचा मोठेपणा न दाखवता नानांनी ते सगळं कथा लिहावी म्हणजे आश्चर्य आहे. एवढी मोठी सिद्धी प्राप्त होऊन अनेक सिद्धी प्राप्त होत्या त्यांना, पण त्याचा त्यांनी मी कोणीतरी महाराज आहे माझ्याकडे अशा सिद्धी याचा कुठलाही गोवा केला नाही. मी महाराजांचा सेवक या भूमिकेतूनच नाना सातत्याने वावरले, तसं आपण वागायचं आहे. मी महाराजांचा सेवक. दास्य भाव हा सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे. जेव्हा तुम्ही सरेंडर होता त्यावेळेला तुमच्यावर लागलीच कृपा होते आणि म्हणून ईश्वराला शरण होते. म्हणून स्वामींतव शरणम स्वामींतव शरणम स्वामींतव शरणम असा आपण नेहमी उल्लेख करतो. याचं कारण हे खऱ्या अर्थाने शरण म्हणजे सर्व काही आहे ते स्वामी तुमच्यासाठी आहे. मी आहे ती तुमच्यासाठी आहे, तुमच्या कार्यासाठी आहे. हा भाव आपल्याला अधिक अधिक वृद्धिंगत करत जायचं आहे. एवढं भव्य मोठं मंदिर कुठल्याही पैशाचा कुठल्याही धनाढ्याचा मदत न घेता केवळ भक्तीचा प्रसार करून लोकांचं जीवन सुखी करून एवढं मोठं महान मंदिर उभं करणं, ह्याच्यातच नानांची स्वामींच्या ठिकाणी असलेली अनंत भक्ती आणि श्रद्धा दिसून येते. ज्या काय प्रचंड लहरी स्वामी भवनामध्ये मिळतात त्याचं वर्णनच करता येते. मगाशी म्हटल्याप्रमाणे की परमेश्वर दिसत नाही पण ऊर्जा लहरीनी तो आहे ना, तो दिसत नाही आणि तो आम्हाला दाखवतोय सद्गुरू. तशी महाराजांची जी शक्ती आहे ती आपल्याला कळत नाही आहे, पण नानांनी आपल्याला दाखवली आहे की काय महान शक्ती आहे, काय महान विशाल कार्य आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आता आयुष्यामध्ये काय छोट्या मोठ्या काय गोष्टी असतील त्या जस्ट इग्नोर इट. मनुष्य जन्माला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये चढ उतार आहेतच. आनंद आहे, सुख आहे, दुःख आहे, सगळं काही आहे. पण ह्या सगळ्याच्या वर आपण जर स्वामींचं करत असलो तर आपल्याला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. सागराला भरपूर भरती आलेली आहे पण आपण चांगल्या गलबतात बसलेलो असलो तर आपल्याला काही त्रास होतो का? सहज तारून मैलोनमैल आपण जाऊ शकतो. तसं या स्वामींच्या आधारावर आपण आयुष्यातल्या सगळ्या टप्प्या सहज पार करून जाऊ शकतो. पण फक्त आपणच जायचं नाही आहे, आपल्याला अनेकांना बरोबर घेऊन जायचं आहे. कारण हा स्वामी समर्थ परिवार अनेकांचा आहे, हा असाच विस्तारत न्यायचा आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे, कधीच न थांबणारा रथ आहे, अखंड अविरत वाहणारी गंगा आहे. आणि आपण त्याचे आपल्या हातात हे कार्य आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.